आता कसं आहे माहिती का? बकरी की अम्मा कब तक खेर मानेंगे. आणि या जिनाच्या आवडीत आहेत यांच्यावर नका चर्चा करू तुम्ही फार. ते लायकी नाही त्या बोकड्यांची. नाही, मुळातच त्यांनी जे काय निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं जे बोकड्यांनी सांगितलंय की आम्ही मतदान केलं म्हणून. मी बी 2-3 दमचा नगरसेवक आहे. संग्रामभाई जगताप यांच्या तिन्ही आमदारकीच्या प्रचारामध्ये मी सक्रिय आहे. आणि मुळातच तिन्ही वेळेस जे मतदान झाले, तेव्हा या बोकडाचं मतदान पडलेलंच नाही. आणि दुसरी गोष्ट, हे सत्तेच्या मागे फिरणारे बोकडे आहेत. जिथे यांना घास खायला भेटून काय ते मागे मागे फिरतच असतील. त्या बोकड्यांनी आम्हाला मतदान कधीच केलं नव्हतं. आणि त्या बोकड्याचं मतदान आम्हाला पुढे बी नको आहे. तुम्हाला कोणाला जायचं ना तिकडे जाऊन मतदान करा. आणि माझं म्हणणं यांचं पाकिस्तान जाऊन मतदान नोंदवून घ्या. नाही, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे त्यांचा बाप आहे ना संग्रामभाई जगताप, त्याच्यामुळे काय बाप तेच आहेत. तुमची लायकी तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बोकडे आहेत, तुमची लायकी थोडी आहे. तुम्ही तोंडाने या आणि कशाने या. मुळातच जो अवमानपद काल जे 2-3 दिवसापूर्वी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी, त्याच्यात जो आरोपी सापडलाय ते बोकड्याचे ना. आणि हे जे लोक इथं यांनी जी सभा घेतली, इथं आल्यानंतर त्यांनी साधा निषेध केला का? यांना संविधान मान्य नाहीये. मुळातच हे अहिल्यानगरला अहमदनगर म्हणतात, औरंगाबादला सॉरी संभाजीनगरला औरंगाबाद म्हणतात. मग यांना कुठलं संविधान मान्य आहे? अहो हे बोकडे ते कधी सुधरू शकत नाही. पतंगला निवडून द्या, आता ते त्यांचं मत ते मांडून गेलेत. पण हे अहिल्यानगरवासी 100% तुमच्या माहिती करता सांगतो की हे विकासाच्या मागं आणि हिंदुत्वाच्या मागं उभं राहणारं शहर आहे. गोष्ट अशी आहे की या अहिल्यानगरचा इतिहास खूप मोठा आहे. आणि जसं आपण पाहतो की या अहिल्यानगरमध्ये म्हणजे आज जे विकासाची भूमिका आहे आणि याच्यातून शहराची होत असलेली ओळख म्हणजे चांगली ओळख निर्माण करण्यासाठी आमदार संग्रामभाई जगताप यांचं खूप मोठं काम या अहिल्यानगर शहराला आहे. तुम्ही सामान्य लोकांना जरी विचारलं की या अहिल्यानगर शहरामध्ये कुठल्या प्रकारची विकासाची गती आहे, तर आपल्याला सामान्य लोक सुद्धा सांगतात. आणि पूर्वीच्या काळात लोक काय म्हणायचे की या नगरमध्ये चांद बेबी जरी आली तरी तिला जसं आहे तसं सापडू शकतं. पण आज ही परिस्थिती बदलून हे अहिल्यानगर सर्वांगीण पुढे चाललंय. आणि या बोकड्याला ते चांगलं वाटत नाही, तिची कुठेतरी महाराष्ट्रभर बदनामी करायची म्हणून ते असं वक्तव्य करतात, बाकी काही कारण नाही.